चला आपण दुपारच्या सत्राला प्रारंभ करतोय. मॅच ऑन होईल. पुन्हा एकदा शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीग 2026 सुवर्ण पर्व आज आपण अनुभवतोय. फायनल डे, मेगा फायनल डे. रात्रीच्या क्रिकेटमध्ये आपण आज या स्पर्धेचा पहिल्या सुवर्ण पर्वाचा चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. सीवूड्स आणि सीवूड्स विभागामधील तब्बल 14 संघांचा समावेश आणि त्याचबरोबर करावे गावातील 2 संघांचा समावेश असलेली ही संयुक्त मैत्रीचे ऋणानुबंध दृढ करणारी स्पर्धा. या स्पर्धेचे दमदार आयोजक युवा आणि युवा मंच ज्यांनी सांभाळलंय. समाजसेवेमध्ये, राजकीय वर्तुळामध्ये त्यांचे नावाभोवती एक वेगळी चर्चा आपल्याला पाहायला मिळते. ओमकारजी माने त्यांच्या सौभाग्यवती यांच्या संयुक्त पुरस्कृत शौर्य प्रतिष्ठान आयोजित SPL 2026 चा हा दैदिप्यमान सोहळा डे 3 फायनल डे आणि रात्रीच्या क्रिकेटमध्ये आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये प्राचारण करणार आहोत. नवीन मॅचला होईल प्रारंभ. देऊया आपण दोन्ही टीम्सना शुभेच्छा आणि मॅच करूया आपण ऑन. पहिलाच बॉल लेग स्टिक वर होता आणि लेग स्टिक वरचा बॉल ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये नाहीये संपर्क. हेमंत आणि त्याला बीट केलं. चारी मुंड्यात सीत करत असताना आलेला हा पहिला डॉट बॉल. हेमंत आणि जयेश. हा बॉल पुन्हा एकदा बराच दूर फेकलाय. पंचांनी घेरलंय की हा नो बॉल आहे. स्क्रीनवर आपण जर का पाहिलं ना तर फलंदाज ज्याच्या हातामध्ये बॅट आहे नाव आहे हेमंत वाक्षे आणि गोलंदाज ज्याच्या हातामध्ये चेंडू आहे नाव आहे जयेश तांडेल. ज्यानं आपला शालेय अभ्यासक्रम सोबतीनं सुरू केला. एकमेकांचे जे सोबती होते आज ते एकमेकांच्या विरोधात आपल्या क्रिकेटच्या क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि क्रिकेटनं अमरदादा हेच दिलंय. क्रिकेटनं आपल्याला हेच दिलं. सातत्यानं आपण या गोष्टीची चर्चा करत असतो. क्रिकेटच्या क्रीडांगणामध्ये अर्थातच आपण कधी कधी एकाच संघामध्ये खेळणारे संघ आपण काही फॉर्मॅट्समध्ये एकमेकांच्या विरोधात पाहत असतो. काही खेळाडू एकमेकांचे चांगले मित्र असतात, काही खेळाडू एकमेकांचे चांगले कॉलेजमेट असतात, काही खेळाडू एकमेकांचे शेजारी असतात, तर काही खेळाडू एकमेकांचे खऱ्या अर्थानं सख्खे बंधू सुद्धा असतात. परंतु क्रिकेटच्या क्रीडांगणामध्ये कधी कधी ते त्यांचे विरोधक सुद्धा असतात. हा बॉल स्विच केलाय. श्रीलेशच्या बॅटमधून आलेला हा बेधुंद चौकार. 4 टोटल स्कोर 6 या आकड्यावर. 6 समर्थ 11 त्यांच्या विरोधात पोद्दार 11 करावे. पोद्दार 11 करावे. काय बॅकग्राऊंड आहे? कराव्याच्या अगदी शेजारी जे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे तिथलं जे कॉन्क्रीट ग्राउंड आहे तिथे नेहमी सराव करणारे खेळाडू आज पोद्दार 11 करावे या नावानं आपल्या SPL मध्ये त्यांची एंट्री आपल्याला पाहायला मिळते. मागच्या कालच्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स झाला. दोन्ही मॅचेसमध्ये 2 चेंडू शिल्लक असतील. मॅन ऑफ द मॅचचं नामांकन ज्या खेळाडूला मिळालं पहिल्या मॅचमध्ये तो जयेश तांडेल. अतिशय गुणवान खेळाडू. ओव्हरआर्म क्रिकेट जितकं चांगलं खेळतो तितकंच चांगलं तो अंडरआर्म क्रिकेट सुद्धा खेळतोय. हा बॉल जबरदस्त अफलातून. अजूनही मला आठवतंय 2005-06चं ते वर्ष असावं. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो TS चाणक्यमध्ये आम्ही सराव करायचो तेव्हा जयेश भरपूर लहान होता. तोही शाळेत असायचा. तेव्हा तो आमच्या समवेत नेहमी यायचा, नेहमी खेळ पाहायचा आणि त्यानंतर जशी त्याला त्या खेळाची रुची प्राप्त झाली, खेळाची आवड प्राप्त झाली, त्या खेळाप्रती प्रेम निर्माण झालं, त्यानंतर खऱ्या अर्थानं मी माझ्या टीममध्ये त्याला पदार्पण केलं. अशा काही आमच्या अनेक जुन्या आठवणी आम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर मात्र या जयेश तांडेलनं मागं वळून पाहिलं नाहीये. मग फॉर्मॅट कोणताही असू द्या, कधी वेळेला त्याला अंडरआर्म क्रिकेटमधून त्याच्या नावाभोवती एक वलय निर्माण नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळालं. परंतु हाच खेळाडू ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये त्याची दादागिरी आणि त्याचं एक प्रस्थापित नाव त्यानं नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर मात्र नाव कोरलंय. करावे 11 करावे या टीमला तो लीड करतो आणि प्रतिस्पर्धी टीम कोणताही असू द्या त्याच्याकडे मी म्हणेन क्रिकेटचं एक वेगळं धाडस आपण सातत्यानं पाहिलंय. तो जयेश तांडेल. षटक संपलं. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली फक्त 7. JP जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला हा बॉल अपील झाली बंड्याकडनं. अनेक जुन्या आठवणी आहेत. मग कंपाऊंडमध्ये खेळलेलं क्रिकेट, शंकर मंदिराचं जे पृष्ठभाग ते पटांगण होतं तिथे खेळलेलं क्रिकेट, दिनेश तांडेल दिनू दादा त्यांच्या पाठीमागे हिरवळ होती घराच्या मागे, नरेश कडू त्यांच्या घराच्या मागे, तिथं खेळलं जाणारं क्रिकेट, ज्ञानदीप शाला जिकडे आहे तिथे खेळलेलं ते रात्रीचं क्रिकेट. आणि आज
थोडंसं आपण स्पर्धात्मक स्वरूपात करावे टीमला आपण पाहतोय. अनेक जुन्या आठवणी नक्कीच जागृत होतील. तोवर आपण मॅचवर फोकस करूया. हा बॉल पुन्हा एकदा बराच बाहेर फेकला. पंचाने अपडेट केलंय की हा वाईट बॉल आहे. धावसंख्या दशकात आपल्याला पाहायला मिळते. आमचे गुणलेखक रोनक तांडेल. आज रोनक तांडेलची टीम फायनलमध्ये कदाचित जर का चिठ्ठींचा कॉल मिळाला तर फायनलमध्येही पोहोचेल, नाहीतर मग पहिली सेमीफायनल ते खेळणार. किमान एक बक्षिसाला पात्र ठरणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. त्या टीमचे हे फ्रंट लाईन गोलंदाज आहेत. आज गुणवान गुणलेखक म्हणून आपल्या नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या विविध स्पर्धांमध्ये सातत्यानं त्यांना आपण पाहत असतो. आम्हाला ते अपडेट करतात की धावसंख्या झाली ती 11, गडी बाद झालेत, अजूनही एकही बाद झाले नाही. नी बेंड वेट ट्रान्सफर बॉलला हलक गती देऊन बॉलला फटकायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलमध्ये नाही आहे संपर्क. जसे फलंदाज मैदानामध्ये पडले त्या 22 विकेटवर, तसं मात्र खरं तर मी म्हणेन विकेट किपरचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं फेल झालं. त्यालाही बॉल तो पकडता आला नाहीये आणि बॉल गेला लॉंग स्टॉप. नॉन स्टॉप मिळालेला हा बाईचा चौकार. 1+4 5 हवे मिळाला. टोटल स्कोर 16 पुढे आले, स्टेप आउट झालेत. पंचांकडे आम्ही पाहतोय, आमच्याकडे ते पाहतायत आणि हा असणार आहे तो चौकार. 4 धावा. आपण हेमंतचं कौतुक करूया. हेमंत या खरं तर खेळाडूकडे चेंडूवरची नजर फार छान आहे. हेमंतकडे काय आहे तर हेमंतकडे फुटवर्क चांगला आहे. हेमंतकडे काय आहे तर हेमंतकडे गोलंदाज कोणता चेंडू टाकणार आहे त्याची कला, ते आर्ट, ते अँटिसिपेशन, ते जजमेंट त्याच्याकडे आहे. बॉल बघा, हा बॉल त्यांना रीड केला की हा ऑफ ब्रेकच येणार आहे आणि म्हणूनच ऑफ ब्रेक येणाऱ्या चेंडूला अगेन्स्ट द स्पिन खेळलेत. गॅप शॉट सिलेक्शननं प्रॉपर टाइम केलं. याला म्हणतात क्रिकेट मधलं तंत्र आणि शुद्ध चौकार आलाय. क्रिकेटची प्युअर टेक्निक विथ द बॉल, अगेन्स्ट द बॉल, विथ द फ्लो, आणि हा विथ द फ्लो खेळलाय. हाही बॉल यावेळेला गोलंदाजानं कमबॅक केलाय. त्याच्याकडे गुणवत्ता आहे. त्यांनी बरेच उन्हाळे पावसाळे क्रिकेटचे पाहिलेत. टोटल स्कोर झालाय तो 25 आणि आता षटक क्रमांक दुसरं चेंडू शिल्लक असेल. ओव्हर, मला तर षटक संपले, माफ करा. 2 षटकांचा खेळ झाला. अवघ्या 7 मिनिटांमध्ये अमरदादा पहिली 2 षटकं फेकले गेलेत. काल आम्ही बरोबर 8:30 वाजता वाइंड अप केलं. युवराज 9 वाजता वाइंड अप केलं आपण, करेक्ट. त्यानंतर आम्ही 10 मिनिटं अतिरिक्त घेतली. स्पेशली आम्ही PTCचे आमचे केडी, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, कारण त्यांनी, मला असं वाटतं की पहिल्या 14 मॅचेस पुन्हा एकदा त्यांनी स्कोर केलं आणि त्यांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये त्यांना सोबत मिळाली ते आमचे रोनक तांडेल यांची. रोनक हे मॅन्युअल स्कोरर आहेत, परंतु रोनकला ठाऊक आहे की विमिक्स कसं ऑपरेट करावं. रोनकला ठाऊक आहे की डिजिटल स्कोर कसं अपडेट करावं. मग तो ही कॅन ऑपरेट क्रिक हिरोज ॲप्लिकेशन ॲज वेल. हा बॉल पॅडल स्वीप, फिल्डर आहेत तिकडे निखिल. निखिलच्या मगरमिट्टीमध्ये बॉल विसावलाय. येईल ते फक्त एक जाव. अंडरम क्रिकेट आहे हे. अंडरम क्रिकेट फास्ट क्रिकेट आहे. हे अंडरम क्रिकेट जलद क्रिकेट आहे. हे अंडरम क्रिकेट फास्ट अँड फ्युरियस आहे. या क्रिकेटमध्ये झटपट, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आनंद असतो. झटपट पटापट. हा बॉल पाहूया आपण. लाईन पंच आम्हाला अपडेट करतात की हा व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 1 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल ती पोहोचली आहे 27 या आकड्यावर. 27 ऑन अ बोर्ड नाव. हा ही बॉल यावेळेला मात्र अनोख्या शैलीनं, स्टाईलनं, अदा फ्लेअर, व्हॉट अ शॉट दिस इज. नो बॉल +4, 5 धावांचा बोनस पंजा मिळालाय. शौर्य प्रीमियर लीग संपूर्ण अधोरेखित करावी अशी स्पर्धा. प्रत्येक संघाला आपण तब्बल 13 टी-शर्ट्स पुरस्कृत केल्यात. प्रत्येक संघाला आपण 13 ब्रँडेड कॅप्स आपण पुरस्कृत केलेले आहेत आणि स्पेशली आयोजन कमिटीला, मॅनेजमेंट कमिटीला आपण एक विशिष्ट कस्टमाइज आपण टी-शर्ट्स त्यांना पुरस्कृत केली आहे. हा डॉट बॉल आहे. धनेशचं वजन थोडं कमी झालं वाटतंय ना इथून. येस, दॅट इज गुड. अँड दिस इज ॲक्च्युली इट्स अ टाईम नीड, पण ते चांगलं आहे या खेळाडूंसाठी. कारण तुमच्याकडे स्नायूंची लवचिकता कधी येते. ओ हो हो हो, नाही असं तुम्ही नाही करू शकत. कौतुक होत होतं तुमचं, परंतु कौतुक होत असताना मगाशी अपील केली, पंचांनी सांगितलं की डेलिब्रेट होतं आणि त्यामुळे धाव मिळणार नाही आहे. आणि आता मात्र हा बॉल ओव्हर थ्रो केलाय. ओव्हर थ्रोच्या धावा संघाच्या अकाउंटवर जातील का? बरोबर. ओव्हर थ्रोच्या धावा ज्या क्षेत्ररक्षकानं ओव्हर थ्रो केली आहे त्या संघाच्या, त्या खेळाडूच्या अकाउंटवर मायनसने गेल्या पाहिजेत आणि ते खरं आहे. म्हणूनच रिषभ पंत जेव्हा विकेट किपर असतात ना, गोलंदाज जेव्हा व्हाईट बॉल फेकत असतो तेव्हा तो सांगतो भाई आप व्हाईट डाल रहे हो, मेरे अकाउंट में -रन्स जा रहे हैं.
तर ते काय आहे की तुम्ही एक्स्ट्रा रन खर्च करताय आणि तेव्हा त्याला बॉल जर का अडला नाही तर त्यांच्या गणतालिकेमध्ये ते रन्स मायनस जातात. तसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बऱ्याच काही स्टॅटिस्टिक्स आहेत, आपण थोडी चर्चा करूया. हा बॉल वाईड आहे, धावसंख्या 1 पुढे जाईल, पोहोचेल ती 38 या आकड्यावर. आता धावांचा ओघ वाढलाय, धावांना थांबवावं लागेल. विकेटच्या शोधात असतील गोलंदाज हरीश कडू. हा बॉल मिडलाईनच्या हरीश तांडेल, कैलाश तांडेल यांचे बंधू. त्यांचे बंधूंना शेन वॉन म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. लेग कट बॉल क्रिकेटमध्ये खरं तर कराव्यामध्ये पूर्वी अंडरआर्म क्रिकेट भरपूर खेळलं जायचं, इस्पेशली जेव्हा आपण डे क्रिकेटचा उल्लेख करतोय. परंतु हा आज डे अँड नाईट फॉर्मॅट आहे. मॅचमध्ये आपण पाहताय समर्थ 11 या टीमकडनं जबरदस्त पकड मजबूत झाली आहे. 2 फलंदाज, त्यांच्याकडे पार्टनरशिप बिल्ड करण्याची जी ताकद होती ती ताकद त्यांना आता एक्झिक्यूट केली आहे. म्हणून आपण म्हणतो ना की तुमच्याकडचं जे नाणं आहे ना ते फक्त खरं असून चालत नाही, ती वाजवण्याची कला तुमच्याकडे असायला हवी. षटक संपले, धावसंख्या आपल्याला 3 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळते ती 41 ऑन अ बोर्ड नाव. आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण दिवंगत अजितदादा पवार साहेबांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आज आपल्यात जे सिनियर खेळाडू ज्ञात आणि अज्ञात जे आपल्यात नाही आहेत त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आज आपण त्याही गोष्टीची चर्चा करू, कारण या स्पर्धेच्या टायटलमध्येच आहे शौर्य प्रतिष्ठान आयोजित सन्माननीय आदरणीय आज युवकांची ताकद काय असते ते दाखवणारा चेहरा म्हणजेच ओमकारजी माने यांच्या कल्पक कुशल नेतृत्वाखाली या स्पर्धेचं अतिशय भव्य दिव्य आणि विलोभनीय असं आयोजन. सीवूड्स म्हटलं की मग क्रिकेटची दिव्यता, सीवूड्स म्हटलं की मग क्रिकेटची भव्यता. आणि यानंतर चला, आणि प्रत्येक टीमला आम्ही विनंती करू की तुमचा जो एक्स्ट्रा प्लेअर आहे आमच्याकडे येईल तो स्टेअरकेस चढेल त्या अगोदर तिकडे केली आहे ते केली तुमच्या स्क्वॉड पर्यंत पोहोचवणं फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बाहेरून परचेस करू नका. आयोजकांच्या वतीने अट्ट असं की सर्व सुविधा संपन्न, सर्व सुखसोयी संपन्न, श्रीमंत स्पर्धांचे श्रीमंत आयोजक, शौर्य प्रतिष्ठान. आता ही टॅगलाईन वापरली जाईल. हा बॉल ऑफ स्पिन केलाय आणि अगदी सहज लिहिलेला बॉल गेलाय, प्रदीपला चकून सीमारेषा पलीकडे आलेला हा चौकार. 4 रणसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 45. सीवूड्स हा विभाग खरं तर उच्च शिक्षितांचा विभाग आहे. कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय वर्तुळामध्ये अनेक व्यक्तिमत्व आम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांची चर्चा होत असते सातत्यानं. क्रीडा क्षेत्रामध्ये पूर्वीचं क्रिकेट जर का आपण पाहिलं तर मग पूर्वीच्या क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर सीवूड्स या टीमचा एक मोठा दबदबा होता, आजही आहे. आजही युवा अनेक यंग टॅलेंटेड खेळाडू या टीमकडनं खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु आता जर का आपण या विभागाचा उल्लेख करायचा झाला तर नक्कीच एका गोष्टीची चर्चा होईल अमरदादा, ती की सीवूड्समध्ये पूर्ण वर्तुळातलं पूर्ण 11 खेळाडू घेऊन खेळ होतो आणि हा खेळ आज मात्र या सीवूड्स विभागासाठी सुप्रसिद्ध आहे. लक्ष द्या गेमकडे खेळाडू. बॉल स्विचचा फटका बेधंद बेखोफ आलाय. हा चौकार, टाळ्या सिट्ट्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज. अरे व्हायला पाहिजे. कोण आहेत तिकडे सिट्टीवाले? क्या ही बात आहे. हाही बॉल पुन्हा एकदा नशीब, देव आणि निसर्ग तुमच्या सोबत असेल तर जिथे चौकार नाहीये तिथेही चौकार येईल. लागोपाठचे 2 चेंडू 2 चौकार, टोटल स्कोर 54. धनेश कडू खरं तर कधी कधी स्पिन कधी जलद गती चेंडू फेकण्यासाठी ओळखला जातो. आज तो स्पिनला त्याने प्राधान्य दिले. बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, जयेश तांडेल आहेत तिकडे, एकच मिळणार आहे. आता शेवटचा अंतिम 1 चेंडू टार्गेट सेट होईल. मला वाटतंय धावसंख्या झाली ती 55. एक चांगला फायटिंग टोटल उभारले. जर का 4 आला तर 59-60 एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, कारण 15 रन्स पर ओव्हर म्हणजेच नेल बायटिंग फाईट. हा चौकार येईल का? आता नाही. विपुल, उंच खुरा विपुल त्यानं स्वतःला झोकून दिलं. शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या बॉलवर धाव मिळाली. एक धावसंख्या पुढे गेली. अब तक 56 काढायच्या त्या 57. नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आपल्याला कॉल. टीम कॅप्टन ऑफ विघ्नहर्ता 11 अँड टीम कॅप्टन ऑफ सह्याद्री 11 प्लीज जॉईन विथ अस. विल हँड ओव्हर द मायक्रोफोन टू
युवराज माली. थँक्यू नितेश भोईर सर. चला दोन्ही टीम कॅप्टन, एका बाजूला विघ्नहर्ता आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्री 11. चला कॅप्टन इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर येतील. चला लगेच यायचंय कॅप्टन्सने. चला कीर्ती दादा कॅप्टन आहेत आणि एका बाजूला आय थिंक राहुल. यश गुंजाळ यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करूया. यश रील्स खूप चांगले एडिट करतात. आय थिंक काल ती रील आपण पाहिली ओपनिंग सेरेमनीची, जबरदस्त रील. राहुल खूप साऱ्या शुभेच्छा. यस कीर्ती दादा या. सह्याद्री 11 आणि त्यांच्या विरुद्ध विघ्नहर्ता. कोण करते कॉल? यस राहुल कॉल करतील. आणि टेल आलाय. कीर्ती दादा टॉस आपण जिंकलाय, निर्णय काय असेल एकंदरीत? बॅटिंग घ्यायची. चला खूप साऱ्या शुभेच्छा राहुल, आपल्यालाही शुभेच्छा असतील. टॉस झालाय, विघ्नहर्ताने जिंकलाय आणि बॅटिंग त्यांनी घेतली. सध्या आपण ऑनगोईंग मॅच कडे जाऊया, जिथे एका बाजूला आपण समर्थ 11 हेमंत वाक्षेंचा संघ, दुसऱ्या बाजूला जयेश तांडेल पोद्दार 11 आपण पाहतोय. करावे हा संघ जो आता धावसंख्या चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरेल आणि कॉम्बॉक्स मध्ये मात्र आवाजामध्ये परिवर्तन होईल आणि आवाज पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळेल तो अमर भोईर सर आणि त्यांच्या समवेत नितेश भोईर सर या मॅच मध्ये. मॅचला ऑन आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या इनिंगची सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. अमरदादा 56 धावा काढल्या गेल्या. 57 धावांचं टार्गेट इथे सेट झालं. 4 षटकं असतील, प्रति एका षटकागणिक 56 नाही कदाचित 57चं टार्गेट आहे. येस, आणि या 57 धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये वन ऑफ द आयडियल ओपनिंग पेअर आहे. वन ऑफ द आयडियल पेअर का? कारण दोन्ही फलंदाजांकडे चौकार मारण्याची प्रचंड क्षमता आहे. परंतु मगाशी जो आपण उल्लेख केला ना, इतिहास तुमचा फार चांगला आहे, परंतु क्रिकेट हा वास्तविक खेळ आहे. परिस्थितीनुसार तुम्हाला खेळ हा करावा लागेल, तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागेल. जर दिला तर जिंकाल, जो जिंकेल तो पुढे जाईल, जो पुढे जाईल तोच ट्रॉफी जवळ पोहोचेल. हा बॉल नो बॉल, त्याच्यावर मात्र एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 4 आणि ही 1-5. चला निश्चितच चांगला उल्लेख केला. जयेशकडचा क्लास, त्याच्याकडचा असला दर्जा त्याने वारंवार सिद्ध केलाय. अंडरम असो ओव्हरऑम असो, त्याची हातोडी दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली बघायला मिळते. अजून आता मात्र कुठेतरी नियंत्रण हरवला. इट्स अ सर्कल आउट विकेट. बिग विकेट हॅज बीन गॉन. जयेश तांडल डिपार्ट्स. कुठेतरी कौतुक होईल गोलंदाजाचं आणि क्षेत्ररक्षकाचं देखील जजमेंटचं कौतुक होईल. कुठेतरी चेंडू मात्र त्यांनी त्याच्या बाजूने येताना बघितला आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्यांनी निर्णय घेतला की चेंडू बाहेर जातोय आणि योग्य आणि यथोचित निर्णय त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. यस नितेश, नाही योग्य निर्णय, बरोबर तुम्ही ओळखलात आणि क्षेत्ररक्षकाने सुद्धा अचूक घेरला. हा क्रिकेटचा खेळ आहे ना, इथे तुमच्या अग्रेशनपेक्षा तुमच्या संयमाला महत्व आहे.
तुमच्या फटक्याच्या ताकदीपेक्षा तुमच्या प्लेसमेंटला महत्व आहे. प्लेसमेंट सोबत टाइम जर का झालं तर कदाचित तुम्हाला धावा मिळतील. आणि हा फटका अलॉंग द ग्राउंड, विपुलची ताकद, नजाकत, टायमिंग आणि आलेला हा अजून एक चौकार. गोलंदाज त्याच्याकडे ताकद जरूर आहे, गोलंदाज त्याच्याकडे क्षमता आहे, गोलंदाज त्याच्याकडे स्किल आणि आर्ट आहे, परंतु यावेळेला फुलटोस बॉल फेकला. हिटिंग झोन मध्ये हा ही बॉल पायांवर आदळलाय. विकेट किपरचं का अथर्वचं आम्ही कौतुक करू. अथर्वनं अगदी क्विक रिफ्लेक्स दाखवत असताना बॉलला अडवलाय. धाव मात्र मिळणार नाहीये. जिथे आपण पाहतोय की हा डॉट बॉल 4, तो नो बॉल, त्याच्यानंतर नो बॉल, त्याच्यानंतर विकेट, त्यानंतर 4, त्याच्यानंतर डॉट. चेंडू झाले 4, आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील 2, रणसंख्या झाली 3, 9. पाठलाग सुरू झालाय 57 धावांचा. चर्चा होतीये पोद्दार स्कूलमध्ये सराव करणारे आमचे करावेचे गुणवान खेळाडू, आणि चर्चा होतीये ती सेक्टर 48 आपल्या विभागातील समर्थ 11 या टीमची. हाऊ इज दॅट इज दी अपील बाय अथर्व अँड दॅट इज नॉट आउट. 5 चेंडू झालेत. रन रेटचा उल्लेख करायचा झाला तर कदाचित प्रत्येका षटकागणिक 15 धावा हव्यात, 14.5. आणि इथे हा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. ड्रेकिटची संधी आणि बाल बचावलेत. तसं पाहिलं गेलं तर धनेश खेळू हा तितका मोठा क्विक धावपट्टू नाहीये, कारण तो षटकार आणि चौकारांमध्ये डील करत असतो. मग ओव्हरम क्रिकेट तिथे षटकार, अंडरम क्रिकेट तिथे चौकार. चेंडू टॉप करणं, चेंडू टॅप करणं, चेंडूला टॉपनं अगदी ताकदीनं गॅप शॉट सिलेक्शन फेकून देणं, या सर्व काही गोष्टी लिहिल्या. कारण धनेश कडू एक आक्रमक फलंदाज आहे, त्याला मात्र साथ द्यावी लागेल, थोडी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. क्रिकेट हा पार्टनरशिपचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये जो फॉर्ममध्ये असतो, जो रिदममध्ये असतो, त्याला चार्ज घ्यावा लागेल. आणि त्याच्या सोबतीनं जो फलंदाज असतो त्याला साथ देणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण क्रिकेटमध्ये तुमच्या मॅच्युरिटीला फार इम्पॉर्टन्स आहेत. कधी कधी विराट कोहली चार्ज घेतो तर रोहित शर्मा त्याला नेहमी साथ देताना आपण पाहिलंय. तर कधी वाईस अँड वर्सा असतं. हा बॉल फक्त ढकलून दिलाय. पहा, क्रिकेट हा खेळ फक्त ताकदीचा नाहीये ना, हा खेळ आहे तुमच्या बुद्धी चातुर्याचा, आणि चातुर्यानंच हा चौकार लगावलाय. पाहायला मिळाला आपल्याला ऍक्शन रिप्लेमध्ये PTC च्या या स्क्रीनवर. पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार क्वालिटी प्रक्षेपण. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14. चेंडू त्या मैदानामध्ये हा बॉल सरळ सोडून दिलाय विपुल, आणि हा येईल नशीब बलवंत. 1+4, 5 धावांचा बोनस चौकार. पंजा आलाय. खेळ सुरू होण्याच्या या क्षणी आपण क्रिकेट या खेळातला रोमांच शिगेला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि प्रत्येक क्षणांना खरं तर शब्दरूपी पंख देण्यासाठी आज आम्ही आणि आमच्या समवेत युवराज माली आणि अमर भोईर आमचे मोठे बंधू दादा आहेत, त्यामुळे या मॅचला चांगला रंग चढेल आणि या मॅचची रंगत सुद्धा वाढेल. ओ अपील झाली. हाऊ इज दॅट? अंपायर रेस द फिंगर. बॅटर इज शॉर्ट ऑफ हिज क्रीज अँड OUT आउट. मिथून बंड्यानं अंडरम क्रिकेट फार छान खेळले, परंतु आता त्याला संयम दाखवण्याची गरज आहे. पहिले 1-2 चेंडू ढकलून देणं, त्यानंतर आक्रमण करणं. हा पहिला बॉल, वाव यू ब्युटी, V शेप मध्ये आणि आलेला सुंदर सुसज्ज, अगदी आपण पाहिला सुसूत्रपणे खेळून काढलेला V शेपचा अट्रॅक्टिव्ह, ग्लोरियस, चार्मिंग डाऊन द ग्राउंड चौकार. टोटल स्कोर 13-23. मागे गेला बॉल, वाईट सोडला असता तर वाईट मिळालाही असता, परंतु चौकार मारणं पसंती दिली. विकेट किपरला आम्ही जरा सूचित करू की थोडे दूर राहिला तर बरं होईल. डोळ्यांवरचा चष्मा आहे, सांभाळून राहा, कारण बॅटस्विंग मोठी आहे, बॅकलिफ्ट मोठी आहे, त्यामुळे बॉल
आणि बॅटमध्ये संपर्क झाल्यानंतर सुद्धा थोडी इजा होण्याची शक्यता असते. बी केअरफुल. बॉल चॉप केलाय, कट केलाय, मागे आहेत फिल्डर. एकच मिळेल. एकूण धावसंख्या झाली ती 28 28 रन. 57 काढायचे आहेत ना. 28 2 56. साधं आहे गणित. 13 चेंडू आणि 29 धावा. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन. अंडरम क्रिकेट हा संघ चांगला खेळतोय. अंडरम क्रिकेट प्रतिस्पर्धी सुद्धा चांगला खेळतो आणि आज अंडरम क्रिकेटचे 2 तुल्यबल संघ मैदानामध्ये एकमेकांच्या विरोधात एकमेकांच्या सोबतीनं खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मजा येईल या मॅच मध्ये. चला जेवणाची व्यवस्था झालेली आहे त्यामुळे जेवून घ्या. कट केला बॉल. फिल्डर आहेत. वाव, गुड फिल्डिंग. क्षितिज अण्णा. क्षितिज म्हणजे हॉरिझॉन ना. क्षितिज म्हणजे आभाल. आपल्याला जिथे कुठेतरी स्पर्श झालाय असा आपल्याला अंदाज येतो. तो स्पर्श झालेला पॉइंट म्हणजे क्षितिज. धावसंख्या 29. आता काढायचे आहेत 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. 12 गेंदे 28 रनों की जरूरत. अंडरम क्रिकेट. अंडरम क्रिकेट म्हणजे वेग. अंडरम क्रिकेट म्हणजे चालाकी. अंडरम क्रिकेट म्हणजे हुशारी. अंडरम क्रिकेट म्हणजे तत्काल प्रतिक्रिया. अंडरम क्रिकेट म्हणजे पकड धर पकड. अंडरम क्रिकेट म्हणजे क्रिया प्रतिक्रिया. अंडरम क्रिकेट म्हणजे ऍक्शन रिॲक्शन. अंडरम क्रिकेट म्हणजे काउंटर एन्काउंटर. आणि हे क्रिकेट म्हणजे फास्ट क्रिकेट, जलद क्रिकेट, झटपट क्रिकेट. हे क्रिकेट म्हणजे एकाग्रता. हे क्रिकेट म्हणजे फोकस. हे क्रिकेट म्हणजे संयम यांची परीक्षा. कोण करेल कमबॅक. लेग ब्रेक केला. बॉल अंगाचा वेध घेते. उमगलंच नाही. बॅट शेवटच्या क्षणाला फिरवली. समोर कुलदीप यादव गोलंदाजी करतोय की काय आणि प्रतिस्पर्धी संघ खर तर कॅरेबियन खेळाडू खेळ करतायत की काय असा भास झाला. कारण धनेश कडूच्या चेहऱ्यावरचं जे स्मित असते ते सांगतोय की मला बॉल कुठे टर्न होणार आहे उमगलं नाही. परंतु आम्ही बरोबर रीड केलं होतं की बॉल आतमध्ये येणार आहे. आम्ही म्हणालो की लेग कट. पुढे आले, स्टेप आउट झाले, गरगर फिरवलाय, मिळणार ते एक्स्ट्राचे 1 रन. ओ नाही, फलंदाज बाद. हा काय घडलं. बंड्याच्या चेहऱ्यावर स्मित तो सांगते की माझ्याकडनं चूक झाली. परंतु मला वाटलं नव्हतं की धनेश तयार नव्हता धावायला. फलंदाज बाद. आता काढायचे त्या 28 होते, आता 27 काढायचे. 10 चेंडू 27 धावा. हे क्रिकेट म्हणजे खूप सारा उत्साह आणि खूप सारे ऍक्शन रिॲक्शन. अंडरम क्रिकेट म्हणजे थांबायला वेळ नाही, सतत जागरूक राहण्याचा खेळ. हे क्रिकेट म्हणजे छोटं मैदान आणि मोठा थरार. हे क्रिकेट म्हणजे जिथे चुकांना अजिबात जागाही नाही आणि माफी नाही. आमचे युवराज माली कुरकुरीत पापडांचा आस्वाद घेत असताना शेवटच्या दिवशी पापड खायला मजा येते. कारण दुसऱ्या दिवशी मॅच नसते ना. 5 दिवस आराम असतो आणि समालोचन होणे सोपं नाही आहे अमरदादा. आणि बऱ्याच काही गोष्टींची चर्चा होते. आम्ही पाणी आणलं की मग समालोचक शोधतात की नितेश दादा आले की आम्हाला पाणी भेटेल, तेही गरम. त्या शोधात ते असतात. थ्रॉट क्लिअर ठेवून हा बॉल चांगला फटका. ओमकार म्हात्रे यानं क्रिकेट भरपूर खेळलंय. अंडरम क्रिकेट, ओराम क्रिकेट आणि आता अंडरम क्रिकेट मध्ये तो उतरलाय. 4 धावा मिळाल्या. आता काढायचे आहेत 9 चेंडू आणि 23 धावा. आता हे क्रिकेट आहे ना, हे चौकारांचं कॅल्क्युलेशन आहे. अंडरम क्रिकेट जिथे क्षणात सामना पलटतो, जिथे क्षणात सामना पलटवण्याची क्षमता प्रत्येक खेळाडूमध्ये असते. गोलंदाज क्षणात सामना बदलवतील का. हा बॉल पुन्हा एकदा अंगाचा वेध घेतोय. बॉल बॅक ड्राईव्ह, नॉन स्ट्रायकर एंड कडे. फलंदाज बाद. युवराज गोलंदाजीचा सराव होतो नेट्समध्ये, फलंदाजीचा सराव होतो नेट्समध्ये, कॅचचा सराव मैदानामध्ये होतो. परंतु धावांचा सराव हा कधीच कुठे होत नाही. आणि जेव्हा धावांचा सराव नसतो तेव्हा खेळाडूंची होती ती दमछाक. आणि दमछाक झाली की जिथे ही एक धाव सहज लिहिल्या व्हायला हवी होती ती धाव अजिबात झाली नाही. फ्रेममध्ये पीटीसीच्या स्क्रीनवर बंड्या हे फलंदाज बिलकुल पाहायला मिळाले नाही. कारण त्यांनी तिकडे मात्र अर्थातच आत्मविश्वास त्यांचा ढासळला होता. त्यांना ठाऊक होतं की मी पोहोचणार नाहीये. परंतु त्यानं अगदी अर्ली कमिट केलं असतं, अर्ली क्रीज सोडली असते तर कदाचित ते पोहोचले असते. अराउंड द विकेट. पुढे आले, स्टेप आउट झाले. बॉल मागे गेलाय, मागे गेलाय, मागे गेलाय. मिळाला आहे चौकार. जयच्या बॅटमधनं चौकार आलाय. तोंडात सोन्याचा चमचा घेऊनच आलाय जय.
आणि नशीब बळवंत 4 धावा मिळाल्या, धावसंख्या पोहोचली ती 38. आता काढायचे 7 चेंडू आणि 19 धावा. जयला हा चौकार ठोकावा लागेल, कारण त्याचं असं आहे की शेवटच्या षटकामध्ये किमान 15 राहिल्या तर मॅच रफ अँड टफ होईल. सर्वांना मॅच रफ अँड टफ हवी असते. टफ फाईट होईल का? नेल बायटिंग फाईट, क्लोज एन्काउंटर. हा बॉल फर्स्ट चेक. आता हे फलंदाज आहेत ना, ते पण सांगतील की माझ्या डोळ्यात कुठेतरी कचरा गेलाय. नाही, तयार होते चौकार मारण्यासाठी आणि चौकार ठोकलाय जय. आणि जयच्या बॅटमधनं आलेला हा चौकार. आता धावा हव्यात त्या 15. आता मॅच मध्ये मजा येईल. अमरदादा कसं पाहताय या क्रिकेटकडे, कसं पाहताय या खेळाकडे? एका बाजूला नियमित सराव नसलेला संघ टीम करावे, पोतदार करावे, आणि एका बाजूला प्रॉपर सराव असलेला संघ टीम आपल्याला पाहायला मिळते. समर्थ 11. निश्चित नितेश, अरे दोन्ही संघाचा जर विचार केला ना तर अंडरआर्म आणि ओरम क्रिकेट असा बिग डिफरन्स आहे. कुठेतरी पोद्दार 11 संघ सॅटर्डे आणि संडेला पोद्दारच्या मैदानावरती कुठेतरी सराव करताना बघायला मिळतो. अंडरआर्म क्रिकेटचा सराव त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतो. आणि हे दोन संघ जे आता आमने सामने आहेत, आता कुठेतरी दोन संघ, हे दोन्ही संघ 2-2 सामने जिंकत कुठेतरी 4-4 पॉईंट वर आहेत. आणि जो जिंकणार तो टेबल टॉप करणार. निश्चित 6 पॉईंट बघायला मिळतील त्याच्या, आणि टेबल टॉप करताना बघायला मिळतील. शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघताय पीपी ऑन द बॉलिंग ट्रॅक, आणि फलंदाजीसाठी सज्ज झालाय ओम. पहिला चेंडू खूप महत्वपूर्ण असेल या सामन्याच्या दृष्टिकोनातून. पहिला चेंडू घेऊन येतोय 4थ्या षटकातील प्रथमेश पानसरे, आणि हा चेंडू आता मात्र जस्ट गाईड केलाय. क्षेत्ररक्षण झालं, साधेसं सोपं क्षेत्ररक्षण होते. 1 धाव मात्र काढली जाते. एका धावेने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. आता 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. खेळ तोच आहे, पण थोडं स्पर्धात्मक स्वरूपात. आठवणींच्या अंगणातून स्पर्धेच्या मैदानापर्यंतचा हा सुंदर प्रवास म्हणजे अंडरआर्म क्रिकेट. घराच्या लिव्हिंग रूम पासून अंगणात, अंगणातून शाळेच्या पटांगणात, पुढे कॉलेजच्या क्रीडांगणात, आणि क्रीडांगणापासून आज एक सुसज्ज मैदानामध्ये स्पर्धात्मक स्वरूपात आज आपण पाहताय एक चांगली बॅटल होत असताना. मॅचला आपण एन्जॉय करतोय, मॅचला रसिक प्रेक्षक एन्जॉय करतायत. वेलकम एव्हरीवन टू दिस मेगा ब्लॉकबस्टर इव्हेंट. वी ऑल आर वॉचिंग SPL सीझन 1. समोर आहे जयेश जय. पहिला बॉल जमिनीला घरंगलत. मी हार मानणार नाही हे ठणकावून सांगणारा त्याचा हा फेवरेट स्ट्रोक स्ट्रेट बॅटनं खेळलाय, आणि आलेला हा चौकार. आता हव्यात 4 चेंडू आणि 10 धावा. 4 चेंडू 10 धावा, 10 धावा 4 चेंडू. येईल मुठीत तुझ्याही आभाल, माघार घेऊ नको. गोलंदाज तुलाही कमबॅक करावा लागेल. जय, हा बॉल केले का कमबॅक? 1 मिळणार का? तर हो, 1 मिळाली. आता हव्यात 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9 धावा, 9 धावा 3 चेंडू. मॅच मध्ये एक्झॅक्टली काय घडेल, काय बिघडेल, अनुमान गलत हो सकता है, पर अनुभव कभी गलत नहीं होता. आता दोन्ही खेळाडूंकडे अनुभव आहे. गोलंदाज नौका आहे, नौका गोलंदाज गोलंदाजी कशी करेल. डावखुरे आताचा फलंदाज आहे, त्याच्यासाठी कोणती रणनीती असेल. ऑन साइडला 3, ऑन साइडला 4 आणि ऑफ साइडला 4 असं फिल्डिंगचं सेटअप आहे. समोर आहे ओमकार, पुढे आले, फुल टॉस घेतलाय. हा चौकार लागायला हवा होता, तो चौकार आलेला नाहीये, आणि आता 2 चेंडू आणि 2 चौकारांची गरज. 2 चेंडू 2 चौकार. आता मात्र घायल शेर स्ट्रायकिंग एन पे. मिळेल का हा चौकार? येईल का मॅच रंगात? रंगात, आणि मॅचचा रंग उडलाय करावे टीमसाठी, आणि ऑलमोस्ट टेबल टॉप करण्याच्या प्रवासामध्ये विजयाकडे वाटचाल करत असताना काय घडले तिकडे? स्प्रे घेऊन जा, आणि ज्याला माहिती आहे त्यानेच हात खेचा. हो, कुणी हात फिजिओथेरपिस्ट बनू नका. तिकडे त्याचा अँकल टीज झाला असेल ना, तुम्ही इकडे त्याचा हात खेचणार. उगाच काही असं उलट सुलट करू नका. बऱ्याच वेळा आम्ही पाहिलंय ओरम क्रिकेटमध्ये. ज्याला माहिती असेल त्यांनीच प्लीज. हा, चला 1 चेंडू शिल्लक आहे. त्याने सांगितलं की आय एम फिट, आय एम फाईन. आणि आता हा नो बॉल पडला तर
वाईट पडून 4 धावा आल्या तर अथर्व सांगतोय की शेवटचा बॉल आहे, मी ठीक आहे, पडू शकतो ना. आणि हा टॅप केला निखिलनं आणि डॉट बॉल जिंकलाय तर समर्थ 11. अभिनंदन अभिनंदन आम्ही करू. हेमंत एका बाजूला, जयेश तांडेल यांचा संघ, एकमेकांचे क्लासमेट, हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. परंतु इथे जीत झाली आहे ती समर्थ 11 या टीमची. हार्ड लक टीम करावे पोद्दार, परंतु फाईट फार छान दिली. जय, तुम्ही फार छान खेळत, त्यामुळे पुढच्या मॅच साठी तुम्हाला असतील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि टेबल टॉप करत असताना आम्ही अभिनंदन करू. हँडशेक साठी सर्वांनी समोर या आणि करू आम्ही मायक्रोफोनवर परिवर्तन आणि इन्व्हाइट करू आमचे सिनियर समालोचक, आमचे मोठे बंधू अमरदादा